श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात. तर मैत्रिणींनो, आपल्याला एकच शुक्रवार हा एक तेजपत्त्याचा उपाय करायचा आहे आणि वर्षभर आपल्या घरामध्ये पैसा हा कुठून ना कुठून येत राहील आणि आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही. आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत नाही आहे, त्याचबरोबर लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये राहत नाही. तेजपत्त्याच्या हे जे काही मी उपाय सांगणार आहे ते जर केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती अधिक प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्याचबरोबर ती आपल्या घरामधून कधीही कुठे जात आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची गरिबी ही प्रवेश करत नाही. जर तुमच्या घरामध्ये दरिद्री आहे, गरिबी आहे, तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही आहे, तो टिकत नाही आहे आणि तो टिकण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्याचबरोबर पहा, आपल्या कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका जय माता लक्ष्मी. तर पहा, आपण आपल्या किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये भरपूर साऱ्या मसाल्यांचा वापर करत असतो. आपल्या स्वयंपाकघरामध्ये पहा, बरेच असे मसाले असतात, ते आपल्याला असे छोटे छोटे उपायांसाठी उपयोगी पडतात. तर त्यामध्ये काळी मिरी असेल, त्याचबरोबर हळद असेल, तेजपत्ता असेल, दालचिनी असेल, तर असे बरेचसे मसाले आपले जे काही आपल्या भाजीचा टेस्ट वाढवतात, त्याचबरोबर ते असे काही उपाय करण्यासाठी सुद्धा खूप फायदेमंद ठरतात. असा हा तेजपत्ता जो आहे तर तो आपल्या जे काही मसाल्यामधला खूप मोठा महत्त्वाचा घटक मानला जातो आणि आपल्या जेवणाची चव वाढवण्याचं काम हा तेजपत्ता करत असतो. त्याचबरोबर हा तेजपत्ता जो आहे तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घराची स्थिती सुधारवण्यासाठी, लक्ष्मीला आपल्या घरात आकर्षित करण्यासाठी तेजपत्ता हा खूप महत्त्वाचा मानला. असा हा एक तेजपत्ता आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आता बघा, जर तुमच्या घरामध्ये काही कारण नसतानाही भांडणं होत आहेत किंवा मग एकमेकांमध्ये मतभेद निर्माण झालेले, मुलं चिडचिड करत आहेत किंवा अजून भरपूर काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडत आहेत, तर समजून जावं की तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता साठलेली आहे. हे नकारात्मकता घालवण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करण्यासाठी आपल्याला असा हा एक उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. आता बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला 5 तेजपत्ते घ्यायचे आहेत. तर ते तेजपत्ते कुठेही तुटलेले फुटलेले अजिबात घ्यायचे नाही. व्यवस्थित आपल्याला 5 तेजपत्ते घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत 5 काळ्या मिऱ्या. तर काळी मिरी हे आपल्या सर्वांना माहीत आहे, तर त्यामुळे त्या 5 काळ्या मिऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे आपण घेतल्याच्या नंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. देवघरामध्ये आसन टाकून बसायचं आहे आणि आपल्या घरामध्ये पहा, जी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे किंवा फोटो असेल तर त्या फोटोसमोर आपल्याला ह्या 5 तेजपत्ते आणि 5 काळ्या मिऱ्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्या लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण केल्यानंतर आपल्याला ते उचलून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते एका भांड्यामध्ये ठेवून जाळायचं आहे. आणि हे जाळल्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत. त्याचा धूर आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून बाकी सर्व ठिकाणी तो फिरवायचा आहे. यामुळे काय होईल, आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होऊन जाईल. आपल्या घराला जे दोष लागलेले आहेत ते दूर होऊन जातात. त्याचबरोबर दुसरा एक उपाय आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला जर झोपेमध्ये काही वाईट स्वप्न येत आहेत किंवा मग आपल्या घरातली जी मुलं आहेत तर ती डचकून उठत आहेत किंवा मग रात्रीची अचानक उठत आहेत किंवा मग ते खूप रडायला लागत आहेत, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आहे आणि एकच आपल्याला लवंग घ्यायची आहे. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला आपल्या
उशीखाली ठेवायच्या आहेत. म्हणजे झोपतो आपण ज्या ठिकाणी, तर मुलं असतील, मुलं चिडचिड करत असतील तर मुलांच्या उशीखाली ठेवायचं आहे आणि आपल्याला रात्री उशीखाली ठेवून तिथे झोपायचं. या गोष्टीमुळे आपल्याला जर वाईट स्वप्न पडत असतील, अचानक डचकून उठत असताल किंवा मग मुलं खूप चिडचिड करत आहेत आणि अचानक रात्री रडायला लागत आहेत, तर ते रडणे बंद होते. आता आपल्याला तिसरा एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्या घरामध्ये जर आपल्या हातामध्ये पैसा टिकत नाही आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही आहे किंवा आपल्या हातामध्ये अलक्ष्मी आहे आणि आपला जो काही घरामध्ये खर्च आहे तर तो जास्त होत आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा हा जास्तचा खर्च होत आहे, तर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर शुक्रवारच्या दिवशी आपल्याला तो एक तेजपत्ता घ्यायचा आहे आणि तो माता लक्ष्मीच्या चरणापाशी ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी तो उचलायचा आहे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे. तर यामुळे काय होईल की आपल्याकडून जास्तीचा पैसा खर्च होणार नाही आणि आपल्या हातामध्ये सुद्धा पैसा टिकेल. यामुळे आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होईल आणि आपला जो पैशाचा भरलेला पर्स आहे तर तो कधीच रिकामा होणार. त्याचबरोबर तेजपत्त्याचे अजून बी भरपूर उपाय आहेत. त्यापैकीच अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे आपल्याला गावरान तूप घ्यायचं आहे आणि एक तेजपत्ता घ्यायचा आहे आणि तो घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला तो तेजपत्ता घेऊन तो त्या तुपामध्ये आपल्याला त्याच्या फक्त 2 कडा ज्या आहेत तेजपत्त्याच्या दोन्ही बाजू, तर त्या बुडवायच्या आहेत आणि तो तेजपत्ता माता लक्ष्मीसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा. आणि असं करताना आपल्याला ओम महालक्ष्मीये नमः, ओम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे तर ती त्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला व्यक्त करायची आहे. असं केल्याने आपल्या ज्या बी इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमी होत नाही. तर पहा, असा हा एक उपाय आपण जर आपल्या घरामध्ये तेजपत्त्याचा केला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती राहत नाही आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये निर्माण होते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करते आणि अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे असा हा एक उपाय करायला अजिबात विसरू नका. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. हे जे उपाय आहेत तर ते आपल्याला शुक्रवारच्या दिवशीच करायचे आहेत.